तर माझं नाव प्रमोद प्रेमनाथ विश्वकर्मा आहे. माझा वय आहे 42. मी राहायला पारसवा हिल्स 502मध्ये फ्लॅट नंबर माझा आहे. माझ्यावरती 1 तारीख रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान मी सोसायटीची कमिटीची मेंबर जे आहेत त्यांच्याशी मी एक चर्चा करत होते, जे पहिलेवाले. आणि आत्ता जे आहेत नवीन जे चेअरमॅन कमिटी बनलेली आहे त्याच्यामध्ये जे मी एक अर्ज टाकला होता ग्रुपमध्ये सोसायटीमध्ये, ज्याच्यामध्ये लिहिलेलं होता की माझ्या घरी कोणी असे अनपरिचित माणसाला पाठवू नका, कळवा मला किंवा वॉचमॅनला सांगा की कळवण्यासाठी मला कॉल करा. त्यांना नंबर पण दिलेला आहे. आणि त्याबद्दल माझे कमिटीचे जे आहे चेअरमॅन सेक्रेटरी त्यांच्याशी माझा विनंती केली की असं द्या. ते बोलत आहेत की तुझ्या बापाचा नोकर नाही आहे, त्या कारणामुळे माझ्यावरती ते लोकांनी हल्ला केला. जेणेकरून त्यांचं नाव आहे विशाल भालित, दिनेश दुडगुडे, बाबूराव दुडगुडे, हर्ष बांबलीकर आणि आनंद बांबलीकर, ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि 5 जणांनी माझ्यावरती मारहाण केला. बायकोची 2 महिने प्रेग्नंट होती. त्यामुळे ह्या जे झालेलं आहे प्रकरण माझ्यासोबत, त्या कारणामुळे माझी बायको जी आहे ती डिप्रेशनमध्ये गेले. त्याच्या कारणात ते 2 महिन्याचा बाल होता, ते मिसकॅरेज झाला. त्यामुळे मला खूप दुःख आहेत. विनंती आहे की आता मला पूर्ण स्पष्ट न्याय मिळाला पाहिजे आणि जे आहेत आरोपी त्यांना कडक शिक्षा पाहिजे. अश्विन सुरेश बगडवाल, पारसवा हिलमध्ये राहणारा. आणि हे 1 तारखे रात्री झालेली घटना, जी माझी समोरची घटना आहे, त्यामध्ये जे आमचे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी काहीतरी त्यांचं काम चालू होतं आणि हे प्रमोद आमच्याबरोबर बसलेले होते. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लेटर पाठवलेलं आहे, बँकवाला आमच्या घरी येतोय, कोणी पण आमच्या घरी येतो, त्याची जरा तातडी करून म्हणजे शहानिशा करून तुम्ही त्याला वरती पाठवा. कारण की जे आमच्या घरी आलेला माणूस होता तो त्या बँकेचा नव्हता, वेगळाच कोणीतरी होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे फक्त तुम्हाला रिक्वेस्ट केली होती. तर ते बोलले तुझा मेंटेनन्स बँकेचा माणूस आहे, तर आम्ही कसं थांबू शकतो त्याला. तर बोलले बँकेचा माणूस थांबू शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे, बट तुम्ही त्यांना विचारू तर शकता की कोण आहे, कुठून आला, ID कार्ड बघा, असं तरी करायला पाहिजे होतं. आणि ते वॉचमॅनचं काम आहे, तर वॉचमॅनला ह्यांनी मनाई करून ठेवलेली आहे. आणि हे स्वतःही म्हणजे बोलतात की तुझा मेंटेनन्स थकबाकी आहे, तर तुझे बापाचे नोकर नाहीत आम्ही हे सर्व करायला, शिवेगाळ करतात, दमदाटी करणार. मग आम्ही त्यांना म्हणजे बोललो की तुम्ही हे सर्व गोष्टी आता करू नका, तुम्ही मग त्यात प्रमोद विश्वकर्मांनी बोललं की मी तुमच्यावर मग कारवाई करेल. तर त्यांनी बोललं तुला कारवाई करायची आहे का, म्हणून असं दमदाटी करून त्याच्या अंगावर येणं, स्क्रू ड्रायव्हर दाखवणं, हे सर्व प्रकरण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच बाचाबाचीमध्ये त्यांनी मारामारी करायची सुरुवात केली आहे, खुर्ची उचलून घातली आहे. आणि आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो, तर आम्हाला पण बोलले गेलेत की तुम्ही त्याला समजवा. आम्ही दोघांना समजत होतो, पण ते ह्याच्याकडनं काय झालंय की त्या जे बोलले की आम्ही कारवाई करू, म्हणजे प्रमोदने असं बोलल्यानंतर त्यांनी मारहाण करायचं सुरू केलंय की तुला जे कारवाई करायची तू जाऊन कर. त्याच्यामुळेच कोणी पुढे येत नाहीये. त्यांचे दरवेळी असंच आहे, त्यांच्याकडे काय बोलायला गेलं तर ते काहीतरी शिवेगाळ करणार, बोलणार, उलटं बोलणार, धमकी देणार, बायकांना पुढे करणार. आता त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि FIR पण झालेली आहे त्यांच्यावर. आणि आमच्या समोर आता झालेलं आहे की साहेबांनी त्यांना सांगितलं अटक करा म्हणून. आमची मागणी ही आहे की त्यांना हे दाखवून द्यायला पाहिजे की कानून काय असतं. कोणालाही मारणं, हेजं देणं, म्हणजे मेंटली त्रास करणं हे किती मोठा गुन्हा आहे हे त्यांना माहिती पडलं पाहिजे.